आज आम्ही जाणार होतो गणपती बाप्पा आणण्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही इकडे थोडंसं तयार झालो आणि सकाळी सकाळी गणपती बाप्पा आणण्यासाठी निघालो. आता गणपती बाप्पा घरूनच भेटतील का नाही अशी शंका मनात थोडी थोडी येतच होती. पण तिथे गेल्यावर खरंच असं झालं की गणपती बाप्पाच आम्हाला सापडेनासे झाले होते. आता जे गणपती बाप्पा मी घरी घेऊन आले ते गणपती बाप्पा मी अगोदर दहीहंडी बघायला गेले होते. त्यावेळेस धनाला विचारलं होतं हे घ्यायचे का, पण त्यावेळेस धना म्हणला नको आताच काय घ्यायचं, नंतर बघूया. आणि नंतर गेल्यानंतर फायनली मला हेच गणपती बाप्पा भेटले, दुसरे भेटलेच नाही. आता शिवम इतका नाराज होता की त्यानं गणपती बाप्पासुद्धा हातात घेतले नाही. त्याचं असं म्हणणं होतं की ह्या गणपती बाप्पाला हात पाय काहीच नाही, इतका छोटा असतंय का. असं गणपती बाप्पा असेच आहे असं आपल्या मुलांनी कधी जास्त बघितलेच नाही, त्यांना फक्त हात पाय असलेले गणपती माहीत आहेत. तर धनाने इकडं कलश दिवा आणि भूमीची पूजा केल्यानंतर मी इकडं गणपती बाप्पाची स्थापना केली आणि माझा गणपती या डेकोरेशनला अगदी उठून आणि सुंदर दिसत होता. चलो गणपती बाप्पा मोरया.